नमस्ते. नवजीवन करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे की मुलांना सीन पेन जास्त होत आहे. पायाच्या तिथं पाय खूप दुखतोय मुलांचा. सीन पेन न तिथं ठणक लागते आणि मुलांनी चालायला सुद्धा येत नाही. पायाचं तर सोडूनच दे. तर आज आपण त्या सीन पेनसाठी व्हिडिओ बनवणार आहे. हा प्रथम आपण बघूया की हा सीन पेन कशामुळे होतो. ज्या वेळेला तुम्ही रनिंग करत असता, रनिंग तुम्ही चंप्यावर जर रनिंग केली तर त्या पायात तुमच्या ताकद नसल्यामुळं तिथं तुमचा पाय ठणकल्यासारखं होतो. तिथं पायाला हात सुद्धा लावून देत नाही. बघा, याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, काय नेमकं त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्याकडे येत आहे. बघा, सर्वप्रथम तुम्ही काय केलं पाहिजे की तुमचा डाएट फॉलो केला पाहिजे. डाएट फॉलो केला पाहिजे म्हणजे तुम्ही मटकी, मूग, केळं, परत दूध अशा पद्धतीनं तुम्ही डाएट मध्ये घेतलं पाहिजे. बघा, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये डाएटचा व्हिडिओ केलेला आहे. त्या डाएटचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि आपल्या शरीरात मिनरल्स मिळालं पाहिजेत. आपल्या ज्या मांसपेशी असतात त्याला मिनरलची गरज असते. त्या मिनरल्स मिळायसाठी आपल्याला पाणी भरपूर प्यायलं पाहिजे. आणि हे पाण्यासाठी तुमच्या शरीरातलं मिनरल्स पूर्ण व्हावं, तुम्हाला एनर्जी अजून टिकून राहावी, त्यासाठी एक नवीन मी जुगाड तुम्हाला सांगणार आहे. बघा, काय करायचं, 1 लिटर पाणी घ्यायचं. 1 लिटर पाणीमध्ये 1 पूर्ण लिंबू पिळायचा आणि आपण जे मीठ असतं ते मीठ टाकायचं. आणि ORS पावडर असती, ORS पावडर मला वाटतं 20 रुपयाला भेटती मेडिकलमध्ये. ती ORS पावडर 1 लिटर द्रावणामध्ये टाकायची आणि हे दिवसातनं ती 1 लिटर पाणी थोडं थोडं प्यायचं. एकदम सगळं प्यायचं नाही, थोडं थोडं प्यायचं. हे जर तुम्ही 1 आठवडाभर केलं तर 1 आठवड्याच्या आत किंवा 15 दिवसाच्या आत किंवा त्याच्या पण पेक्षा कमी तुमचं जो शिनपेन होतोय तो शिनपेन तुमचा कव्हर होईल. आता हा शिनपेन झाल्यानंतर दुसरी एक स्टेज राहते. ह्यो झाला डाएटचा भाग. दुसरी एक स्टेज राहते की त्याचं मसाज करायचं असतं पायाचं. जर तुम्ही मसाज केलं, तुम्ही फिजिकल केल्यानंतर स्ट्रेचिंग केलं तरी सुद्धा तुमचं शिनपेन कमी होतं. आणि काही वर्कआउट आहेत, ते वर्कआउट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. पण वर्कआउट जरी नाही केला आणि तुम्ही मसाज आणि ह्या 2 गोष्टी जरी केल्या तरी तुमचं शिनपेन 100% राहणार आहे. दुसरी एक गोष्ट मी लक्षात सांगतोय, जर तुम्ही डॉक्टरकडे गेला माझं शिनपेन होतंय म्हणून, तर डॉक्टर तुम्हाला काय म्हणणार, मी डॉक्टरच्या भाषेत सांगणार तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी आहे. माझ्या भाषेत जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगेन तुमच्या पायात ताकद कमी आहे. बघा, लक्षात घ्या, तुमच्या पायात ताकद कमी आहे असं मी म्हणतोय. मग ही ताकद वाढवायसाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्याला डाएट फॉलो केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जे म्हणजे तुम्हाला ड जीवनसत्व तुमच्या शरीरात निर्माण झालं पाहिजे. मग जर तुम्ही ड जीवनसत्वाची 3 इंजेक्शन घेतली आणि जर तुम्ही उन्हात बसला, सकाळचं कवळं ऊन घेतलं, तर जेवढं 3 इंजेक्शनातनं ड जीवनसत्व भेटतं तेवढं एका उन्हातनं भेटतं. हे लक्षात ठेवा. तुम्ही सकाळचं कवळं ऊन घ्या, त्यानं सुद्धा तुम्हाला फरक पडेल. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की तुमच्या शरीरातली ताकद कमी झाली आणि ताकद वाढवण्यासाठी, तुमच्या मनातली किलिंग पॉवर वाढवण्यासाठी मी आज तुम्हाला हे दाखवत आहे. तर चला, मसाज कसं करायचं, कुठल्या कुठल्या पद्धतीनं मसाज करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याकडे एक असाच, माझ्याकडे बरीच अशी शिनपेनची विद्यार्थी असतात की 15-20 दिवसात अशा पद्धतीनं कव्हर होते. आता एक मुलगा आहे, त्याचा एका पायाचं शिनपेन होत होता आणि एका पायाचं शिनपेन आता पूर्ण कव्हर झाला आणि एका पायाचं शिनपेन होते. तर बघूया त्याला कुठं कुठं दुखतंय, काय काय करतोय, त्याच्याच तोंडून आपण ऐकूया. माझ्या एकाच पायाला फक्त आता शिनपेन होतोय. बरोबर. हा आपल्या अकॅडमीत नवीनच विद्यार्थी आलाय. 2 महिने झाले, आता 2रा महिना चालू आहे आणि त्याचं आत्ता शिनपेन व्हायला चालू झाले. बघा, दुसरी एक गोष्ट अशी आहे की काही जणांचा समज आहे की जर समजा आपण रोडवर पळालो तर आपल्याला शिनपेन जास्त प्रमाणात होतो. शिनपेन हा जगातल्या सगळ्या ॲथलीट जी रनिंग करणारे आहेत, जी भरती करणारे, जी 1600 मीटर करणारे, जगातल्या सगळ्यांनी येणारा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं घाबरून जायची काही सुद्धा गरज नाही. त्या शिनपेनसाठी आपण जो मी सांगतोय मसाज, ते जर तुम्ही रोज केलं तर 100% तुमचं शिनपेन होईल. आणि याचं सुद्धा शिनपेन 100% कव्हर होईल. ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघा. ह्या पद्धतीनं असं मसाज करायचं वरून खाली. बघा, हे असा हात धरून वरून खाली मसाज करायची. एक हात समोर ठेवायचा
जेणेकरून तुमच्या शिरा रिकाम्या झाल्या पाहिजेत याची काळजी घ्या. असं मसाज केल्यानंतर तुम्हाला 100% रिलीफ भेटेल. बघा ही एक पद्धत झाली उभा पाय ठेवून हे करायची. नंतर काय करायचं, हात पाय उलटा ठेवायचा, उलटा झोप मागे जरा बघा. हा पाय असा उलटा ठेवायचा आणि त्या बाजूनं असं चुळून घ्यायचा वरून. बघा त्याला खूप त्रास होतोय पण एवढा तर सहन केलंच पाहिजे. बघा असं उलटा आणि उभा. अजून मी स्पीडनं चुळू शकतो. बघा असा रोज जर 8 दिवस तुम्ही अशा पद्धतीने पाय चोळला तर शिनपेन तुमचं गायब समजून जा. बघा हे झालं, ही दुसरी स्टेज झाली. आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हायब्रेट मशीन असते, व्हायब्रेट मशीननं जर तुम्ही असं मसाज केलं, हे मशीन फ्लिपकार्टला 1200 रुपयाला भेटतं. एवढं जरी मसाज तुम्ही 8 दिवस केलं तरी सुद्धा तुमचं पाय जे राहतात. फक्त हे मसाज करताना एकदम स्पीडनं करायचं आणि जास्त ताण देऊन करायचं तरच तुमचा पाय राहणार आहे. नाहीतर वरच्यावर जर तुम्ही चोळलं तर राहणार नाही. मला बऱ्याच या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचपैकी तुम्हाला मसाज दाखवू शकत नाही, म्हणजे व्हिडिओ जास्त लांबडा होईल. मी छोट्या गोष्टी दाखवल्यात तुम्हाला आणि ह्या जर तुम्ही केल्या तर 100%